अजित पवार दिल्लीत पोहोचलेत। दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार दाखल झालेत। अजित पवारांसोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार देखील आहेत। अचानक अजित पवारांनी दिल्लीवारी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचं आगळं वेगळं नाट्य सुरू असताना अजित पवार मात्र एकटे दिल्लीत दाखल झालेत। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना देखील अजित पवार दिल्लीत येणार असल्याची पूर्वकल्पना नव्हती। अजित पवार दिल्लीत जाण्याचं नेमकं कारण काय हे अद्यापही अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी सोमेश आपल्यासोबत दिल्लीहून आहेत। सोमेश, काय अपडेट्स आहेत याबद्दल? विनोद, नक्कीच सुनील तटकरे असा दावा करत होते की मला कुठलीही पूर्वसूचना नाही, पूर्वकल्पना नाही, पण दरम्यान अजित पवार हे थेट दिल्लीत पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानाबाहेर आपण आहोत। इथे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि सुनील तटकरे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या आतमध्ये आहेत। आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही मुंबईत असताना अजित पवार एकटेच दिल्लीत आलेत। त्यामुळे दिल्लीमध्ये ते अमित शहांची भेट घेणार आहेत का, ते दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांना भेटणार आहेत का, अशा अनेक चर्चा रंगल्यात। आणि विशेष म्हणजे इतर दोन महायुतीतील नेते मुंबईत असताना एकटे अजित पवार, अशी कोणती विशेष चर्चा ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत करणार आहे, हा मोठा औत्सुक्याचा प्रश्न आहे। आणि विशेष म्हणजे अजित पवारांनी येण्यापूर्वी आपण इथे येणार नाही, किंबहुना त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टता सांगितलं की मला कोणतीही कल्पना नाही, पण अचानक सुनील तटकरे हे त्यांच्या घरातून निघाले आणि अजित पवारांना रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचले। आणि तिथून अजित पवार, सुनील तटकरे हे सगळेजण थेट प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे उद्या चंदीगडला जाणार असल्याची माहिती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। त्यामुळे कदाचित आजच्या रात्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शहांसोबत काही बैठक होऊ शकते, अशी शक्यता दिल्लीच्या वर्तुळात वर्तवली जाते। बरोबर सोमेश, तू सोबतच राहा, अजूनही तुझ्याकडून काही अपडेट्स घ्यायचे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।